नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. गुड इव्हनिंग. आता बघा, मी आज आहे गुरुवार, तर मी दुकानात चाललेली आहे. कशासाठी चालले तर मला पाहिजे इडलीचं पीठ आणायला चालली मी. इडलीचं पीठ आणायला गेले तर घरात सासूबाईने सगळं संडास करून ठेवली. ह्यांची चिडचिड चालू झाली. रसिकाने नेमकं त्यावेळेस फोन केला तर रसिकाचं पण चिडचिड केली यांनी. म्हटलं चला आता रसिकाला पीठ देऊन येते इडलीचं, तिकडे करूया. वादळ सुटले, आभाळ आलेले, गच्च भरून आलेले. कुठे 10 मिनटंसुद्धा आपण बघा बाहेर जाऊ शकत नाही. तरी हे घरात होते म्हणून म्हटलं चला आता विरांशला खाली रसिकाकडे दिले आणि म्हटलं पीठ आणूया आपण इडलीचं, आणि रसिकाला पण इडली सांबार करून देऊ. अशी परिस्थिती असल्यामुळे रसिका म्हणली, मम्मी असं कर, तू ते पीठ मला दे, नाही तर मी बाहेर जाऊन खाऊन येते. मी म्हटलं असं नको, पीठ आणलेलं वाया जाईल, त्यापेक्षा तिला देऊन आली आणि आता घरी चालली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आज आहे बघा शुक्रवार आहे आज. तर इकडे बनवली मी कोबीची भाजी, आणि बघा सकाळ सकाळ मी नारळ फोडून घेतलेलं, का तर मला चटणी बनवायची आहे नाश्त्यासाठी. इकडे आहे बघा इडलीचं पीठ आहे, मग डोसे करणार आहे मी. आमच्यात इडली नाही ह्यांना आवडत, तर मी डोसे बनवणार आहे, चटणी आणि डोसा. तर बघा आता पहिला टिफिन, अजून वेळ आहे ह्यांना आंघोळीला, आणि सासूबाईंना पण कसं झालं आहे आत्ताच औषधच दिलेलं आहे. अर्धा तासानंतर मग त्यांना जेवायला द्यायचे. तर मग मी काय करते, आता पहिला टिफिन भरून घेते, मग मला किचन ओटा पण सगळं साफ करता येईल. कारण त्यांना काय होतं, नारळ सोललं फोडलं ना की सगळीकडे त्याचं पडतं बघा, नारळाचे केसांचं ते. तर चला इकडे पहिला टिफिन भरून घेते आणि चटणी बनवते. हे पहा इकडे चटणी बनवली, ह्याला ना फोडणी देते, फोडणी करते. आणि तोपर्यंत हे बघा किचन ओट्यावर किती पसारा झाला आहे. का तर मला मी काकडी आणि हे पण गाजर पण त्याचे साल काढले, कोथिंबीरच्या काड्या या सगळं स्वच्छ करते. तोपर्यंत तिकडं ना तवा गरम होतो आहे. आणि बघा माझं कसं चाललं आहे, इकडं आड तिकडं वीर. माझी आई पण तिकडं सोलापूरला आजारी पडलेली आहे. आईला युरिन होत नाही, थेंब थेंब युरिन होती, युरिन तटलेली आहे, आणि जेवण जात नाही, ताप, उलट्या, आणि ताप उलटी पण झाली. उलटी तर सारखी व्हायला लागली, आणि अन्न खाल्लेलं पचत नाही, जेवण जात नाही, आणि जुलाब असं झालेलं आहे. तर मला तिकडं आता ओढ दोन्हीकडे बघा कसं करायचं, इकडं आड तिकडं वीर. तरी आता उद्या शनिवार रविवार आहे, तर रसिका म्हणली मला जाऊ नये, मम्मी तू जा म्हणे, इकडचं नको टेन्शन घेऊ, आणि सासूबाईंचं हे ॲडजस्ट करतील मिस्टर, मग काय करणार. तरी मी काय करेल, एक दिवसात जाऊन परत येणार आहे. सोलापूर काही जवळ नाही आहे, तिकडं जायचं म्हणलं तर सोलापूरला. तर बघा अशी परिस्थिती आलेली आहे. आणि माझं माहेर काही जवळ नाही, लांब आहे सोलापूर, इथून 6-7 तास सहज लागतात. तर बघा इकडे बनवते मी डोसा, आणि इकडे फोडणी बनवते. सगळीकडेच लक्ष देणं पॉसिबल नाही आहे, तरी पण आपण त्यात लक्ष देऊन सगळं करावंच लागतं. तरी बरं शनिवार रविवार कसं मुलींना सुट्टी आहे, त्याच्यामुळे म्हणली मी जातो मम्मी, मी एक दिवस ॲडजस्ट करेन. तर म्हटलं चला उद्या सकाळी निघेल मी. टेन्शन बघा इकडे सासूबाईंची अशी परिस्थिती. तरी सासूबाई बऱ्या आहेत माझ्या, म्हणजे व्यवस्थित खातात. आता बाया म्हणून असं काय अगदी जेवण खूप काही चारीठाव व्यवस्थित होतं असं नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या वयामानानुसार ते व्यवस्थित आहेत सासूबाई. माझी आईच काय झालं, 2 घास पण खाईना, जेवायलाच नको म्हणायला लागली आहे. तर म्हटलं एकदा जाऊन भेटून यावं, परिस्थिती बघावी, कारण का माझा भाऊ काय पाहत नाही, आम्ही तिघी बहिणी म्हणूनच करतो आहे. त्याच्यामुळे मग मला जाणं भागच आहे. चला असं व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता. विरांश बघा शाळेत गेलं आहे मगाशीच, त्याची 9:30ला शाळा असते. तर म्हटलं त्याला रसिकाकडे गेले, तिला थोडी मदत केली. सकाळ 8:30लाच गेले रसिकाकडे,
थोडी तिला मदत केली म्हणजे बरं असतं, कारण का तुम्हाला तर मैत्रिणींनो मुलं कशी त्रास देतात ते. आणि इकडं आमच्या सासूबाई पण त्रास फार देतात आता, एवढ्यात ना फार त्रास द्यायला लागलेत. आणि आता बोलायचं कोणाला, बोलता येत नाही. आपण म्हणतो म्हातारं वय, म्हातारं आहेत, म्हातारे आहेत. इकडे कांदा टमॅटो चिरून घेतले. मिस्टरांसाठी उत्तप्पा बनवते, कारण का ह्यांना ना डोस्यापेक्षा उत्तप्पाच आवडतो. आम्ही बाहेर जरी गेलो ना कुठे, तर ह्या ऑर्डर उत्तप्पाच करतात बघा. त्यांनी पोट पण भरलं जातं म्हणतात, आणि म्हणजे डोस्यापेक्षा उत्तप्पा बरं, मऊ पण असतो. आता थोडंसं मला जाडसर करावं लागेल. चला आता हे सगळं मिक्स करून टाकते. या सगळेजण नाश्ता करायला. आज आभाळ झाले, सकाळपासून खूप आभाळ आलेलं आहे. मधनंच ऊन पडतं, पण आभाळ आहे. म्हणजे गरम पण होतं तेवढंच. चला या नाश्ता करायला मित्रमैत्रिणींनो. बघा मावशी आल्या, मावशीनं ताक दिलं प्यायला, उन्हाचं आल्या म्हणून. तर बघा आता माझं तर असं झालं, इकडं आड तिकडं विहीर, इकडं सासूबाई. अशा परिस्थितीत म्हाताऱ्या आहेत, म्हणजे एज झाल्यामुळे असं लक्ष द्यावं लागतं सासूबाईंकडे. आणि तिकडं माझी आई आजारी पडली आहे. आई तर पाणी पण पिईना, जेवण पण 2 घासच खायला लागली आहे. तर असं टेन्शन आहे. तर चला निघेन मी उद्या सकाळी. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.